चला मित्रांनो, आता आपला प्रवास चालू झालेला आहे. आणि आज सेकंड कार्तिक आणि आम्हाला इकडे कार्तिक भेटलेला आहे, ज्युनियर कार्तिक. इकर हाय. काही दिसत नाही. मित्रांनो, माता राणीची तर फायनली आपण आलेलो आहे. जय माता दी. तर उद्या सकाळी आपण इथे चढायला सुरुवात करणार आहे. प्रेम से बोलो जय माता दी. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता इकडे पोचलेलो आहे कटरा स्टेशनला. तुम्ही बघू शकता आपल्या मागे वैष्णोदेवी कटरा स्टेशन आहे. आणि आता आपला प्रवास इथून चालू होणार आहे. तर आपण आता रूम घेणार आहे आज, आणि उद्या सकाळी वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणार आहे. इकडे मागे जो भवन दिसतो तिकडे आपल्याला उद्या सकाळी चालायचं आहे. तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, जेणेकरून तुम्हाला आपल्या माध्यमातून वैष्णोदेवीचे दर्शन घडणार आहे. तर चला, बाय बाय. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण वैष्णोदेवीला जाणार आहे. तर तुम्ही आपल्या जोडीला राहा ब्लॉगमध्ये. चला मित्रांनो, आता आपण वरती निघालेलो आहे. इथून वरती जायचं आहे. इकडून आलेलो आहे आपण. ही लखनौला जायची ट्रेन लागलेली आहे. मित्रांनो, मेन एंट्रीच्या इथं आलेलो आहे. इथूनच आपण बाहेर जाणार आहे, बघू शकता. चला मित्रांनो, आता आपण बाहेर आलेलो आहे आणि हा मंदिर आहे, इथे आपल्याला चढायचं आहे. तुम्ही बघू शकता हा पूर्ण परिसर आहे. हा बघा, श्री माता वैष्णोदेवी कटरा. मित्रांनो, आपण आता फवारा चौकला चाललो आहे आणि थोडा पुढे आल्यानंतर इकडे आता भंडारा चालू आहे. तुम्ही बघू शकता अशी लाईन आहे. आता आपण इथून भंडाऱ्यामध्ये मस्तपैकी महाप्रसादाचा लाभ घेणार आहे. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. नमस्कार, तुम्ही बघू शकता आता आपण इथे भंडाऱ्यामध्ये जेवण घेतलेलं आहे आणि जेवण एकदम अतिशय उत्तम आहे. तुम्ही बघू शकता ही थाळी आहे. सर्व अख्ख्या वैष्णव भक्तांसाठी हा लंगर लाग. मित्रांनो, आपलं आता इथे जेवण झालेलं आहे. येणाऱ्या प्रत्येक यात्रेसाठी लंगर आहे हा आज. बघा मित्रांनो, आता लंगर चालू आहे. शंकर कपूर जी, जोरदार तालियों से स्वागत किए छोटे भाई का, शंकर कपूर जी. और आज माँ वैष्णो देवी इंटरनेशनल फाउंडेशन, क्योंकि पिछले 15 वर्षों से माँ माई के दरबार में सेवा करते आए, इस बार भी 16वां विशाल भंडारा 29 दिसंबर, 30 दिसंबर, 31 दिसंबर. नमस्कार मित्रांनो, तर आज 31 तारीख आहे आणि आपण आता सकाळी मस्तपैकी उठून फ्रेश झालेलो आहे. रात्री आलेलो आपण इथे रूम घेतलेला, मस्तपैकी इथं आता आंघोळ करून रेडी झालेलो आहे आणि आता आपण माता राणीच्या दर्शनाला निघणार आहे. तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, जेणेकरून तुम्हाला आपल्या माध्यमातून माता राणीचे दर्शन घडेल. तर चला, आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, स्टार्ट टू एंड. बाय बाय. मित्रांनो, आपण या रूमात थांबलेलो इकडे या हॉटेलमध्ये. हा पूर्ण असा काउंटर आहे, तुम्ही बघू शकता. रिसेप्शन रूम आहे हा. तर चला या
बॅगा आपल्या आता ठेवलेल्या आहेत त्यांनी लॉकर रूममध्ये. चला मित्रांनो, आता आपला प्रवास चालू होणार आहे. आपण रूमाच्या बाहेर आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता असं वातावरण आहे. तर आता आपण RFID कार्ड काढायला चाललेलो आहे. चला मित्रांनो, आपण आता इथून यात्रा कार्ड काढणार आहे. इथून जायचं आहे आपल्याला यात्रा कार्ड काढायला. रुक जा भाई, आता हो रुक जा. पुढे केली इथून यात्रा कार्ड काढायला काढ गान बांध. जय माता दी. शगुन कराओ तुमची परिवार दो बांधू दीदी. जय माता दी बोलो बड़े भैया. बांधू आप बांधू. जय माता गड्डी लक्ष्य पडली. चला मित्रांनो, आता आपण RFID कार्ड काढायला चाललेलो आहे. इकडून आता RFID कार्ड काढणार आहे. भरपूर जागेवरती असं RFID कार्ड काढले जातात. कैमरा बंद कीजिए. चला मित्रांनो, आता आपला RFID कार्ड काढून झालेला आहे आणि इने घातलेला पण आहे बघा. आणि हा पूर्ण बस स्टँडचा एरिया आहे बघा. आता आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे इथूनच आणि आपल्याला इकडे वरती जायचं आहे. इथून आपण RFID कार्ड काढलेलं आहे. आपण बस स्टँडचा एरिया तुम्हाला एकदा सांगतो. चला तुम्ही आपल्या प्रवासात कंटिन्यू राहा. चला मित्रांनो, आता आपण भवनच्या रस्त्याला लागलेलो आहे. हा रस्ता भवनकडे जातोय. हा फवारा चौक आहे, तुम्ही बघू शकता. हा फवारा चौक आहे आणि इकडून भवनला जातात माता राणीच्या दर्शनाला. थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे सेम रात्रीसारखं लंगर लागलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता चाय आणि चहामध्ये खायला मटरी दिलेली आहे. तर चला या आपण इथेही चाय आणि मटरी खाऊया. चला मित्रांनो, फुल थंडी आहे. मास्क लावून मोकळी झाले. आणि इकडे मागे बघा भवन दिसतोय आपल्याला. अजून मेन गेट आला नाही. इथून 2 किलोमीटरवरती मेन गेट आहे आणि त्याच्यानंतर 14 किलोमीटर भवनची चढाई आहे आणि त्याच्यानंतर 3 किलोमीटर भैरव बाबाची चढाई. तर चला बघूया. तुम्ही पण आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला मित्रांनो, इथून आता आपला मेन माता राणीचा प्रवास चालू झाला आहे. पुढे एंट्री गेट आहे. चला तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मी पुन्हा तेच सांगते. मित्रांनो बघा, हे पूर्ण डोंगर आपल्याला चढायचे आहेत. हे जे समोर दिसते अर्धकुंवारी आहे आणि त्याच्या वरती जायचं आपल्याला. आपला प्रवास चालूच आहे माता राणीच्या दर्शनाचा. इकडून आपण आलेलो आहे, इकडे चाललेलो आहे. सकाळी 8 वाजता आपण यात्रा चालू केलेली आहे. काल रात्री आपण 9 वाजता आलो. 36 तासाचा आपला पूर्ण प्रवास झाला. ट्रेन पूर्ण 4 घंटे लेट झालेली. तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो, गेट यायच्या पहिलेच माता राणीची रोनक चालू झालेली आहे. दुकानं बघा. चला मित्रांनो, इकडे आपल्याला मेन एंट्री गेटचा वरून व्ह्यू दिसलेला आहे आणि एंट्री गेटपर्यंत चालत चाललो आहे. त्यावेळेस नो ऑटो, ऑनली पैदल. फुल अनुभव घेणार आहे यावेळेस. चला मित्रांनो, आपण मेन एंट्री गेटच्या इथं आलेलो आहे. इकडे बघा किती रश आहे. बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता. हा फोटो निकालना है सर.
चला मित्रांनो, आपण एंट्रीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या गेटातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. बघू शकता. नमस्कार मित्रांनो, आता आपण या एंट्रीतून आतमध्ये जाणार आहे. तुम्ही बघू शकता. चला मित्रांनो, आपण आता एंट्री केलेली आहे. बघा आतमध्ये किती गर्दी आहे. जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. लेडीज लाईन आहे आणि आतमध्ये दुसऱ्या साईडून लेडीज लाईन आहे. भरपूर गर्दी आतमध्ये, लाईन थांबवलेली आहे. बघा मित्रांनो, पुढे आल्यानंतर इथे 2 चेकिंग पॉईंट आहेत. तर मित्रांनो, आता चेकपोस्टमधून आपण बाहेर आलेलो आहे आणि कुठे आता बघतोय आपण. काय माहिती कुठे दिसत नाही. दिसले इकडे बसले. चल बसून राहते काय. ही लेडीजची लाईन होती इकडून मित्रांनो, म्हणून ती वेगळी झालेली. जेंट्सची लाईन वेगळी होती. जय करा शेरावलीदा, बोल साचे दरबार की. मित्रांनो जय माता दी. मित्रांनो, आता आपला प्रवास चालू झालेला आहे. चला मित्रांनो, आत्ता आपली मेन पैदल यात्रा इथून 14 किलोमीटरची चालू झालेली आहे. आतमध्ये आल्यानंतर इकडे सामान वगैरे ठेवू शकतो आपण. तुम्ही बघा इकडे असा एकदम रस्ता आहे. आता आपली 14 किलोमीटरचा प्रवास चालू झालेला आहे. चला आपल्या ब्लॉगमध्ये काय आता तर आपण फुल एनर्जीमध्ये आहे. पुढे बघूया कसं काय होतं. आपला काय हा पहिला प्रवास नाही. आपण याच्या पहिले पण भरपूर वेळा आलेलो आहे. म्हातारानी आपल्याला दरवर्षी बोलवते. चला आहे आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. इकडून आपण आलेलो आहे. मित्रांनो, माताराणीचा गजर चालू झालेला आहे. तुम्हाला रस्त्यामध्ये असे भरपूर नजारे बघायला भेटतील. चला मित्रांनो, बघा इथे घोडे मिळतात. इथून तुम्हाला जायचं असेल तुम्ही घोड्यावरून जाऊ शकता. इकडून घोड्यावरती ज्यांना जायचं असेल तेव्हा इथून घोडा घेऊ शकता. पहिलीवाली बाणगंगा आलेली आहे. ही बघ इकडे बाणगंगा. प्रथम दर्शन बाणगंगा. बाणगंगा मंदिर आहे आणि इकडे वरती जायचं आहे. आपण इकडून आलेलो आहे. तर चला इथून आपण दर्शन घेते. मित्रांनो हे बघा बाणगंगा आहे मागे दाखवलेलंच आहे आता. बघा मित्रांनो, रस्त्यामध्ये अशी स्टुडिओ लागतात जिथे आपण माता राणीच्या वरती जिथे जसं दर्शन घेणार आहे तशी हे केलेली आहे प्रतिमा आणि तिथे फोटो काढला जातो. तुम्ही बघू शकता. आणि आपण आता आपला प्रवास कंटिन्यू ठेवलेला आहे. आपण वरती चालत आहे. चला मित्रांनो, आपण हा गेट पार केलेला आहे आणि आता इथे शुभ्रा भवन लागलेलं आहे. चला मित्रांनो, आपला आता बाणगंगापर्यंतचा प्रवास झालेला आहे आणि आपली यात्रा कंटिन्यू आहे.
चला तुम्ही आपल्या तर मित्रांनो आता बाटिंग घाटपर्यंत आलेलो आहे आपण आणि आपला प्रवास चालूच आहे. चला मित्रांनो, आता इच्छापूर्णी माता मंदिर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अजून इथून भरपूर लांब आहे अर्धा पवारी. आता आपण अर्धा किलोमीटरच पार केला असेल. अजून चरण पादुका आलेल्या नाहीत. मित्रांनो, परत इकडे आपला भंडारा लागलेला आहे. इकडे आता चाय टोस्ट खाऊन झालेला आहे आणि आता आपण परत प्रवासाला सुरुवात केलेली आहे. हे ना, चला मित्रांनो, चाय ब्रेडचा लंगर आहे इकडे बघा. चाय ब्रेडचा लंगर एकदम गरम गरम. चला इथं पण आपण लंगर घेऊ आणि मस्तपैकी खाऊ घ्या. मित्रांनो, इथे आपण गरमागरम चहा ब्रेड पकोडा खाल्लेला आहे. पंजाबवाल्यांकडून हा भंडारा आहे, तुम्ही बघू शकता. आजो पाजी आजो, गरमागरम चहा ब्रेड पकोडा. मित्रांनो, पूर्ण रस्त्याला लंगर चालू आहेत. आजची 31 तारीख आहे, पूर्ण लंगर चालू आहेत. मित्रांनो, आता 10 वाजलेले आहेत आणि प्रथम दर्शन चरण पादुका आलेले आहे, तुम्ही बघू शकता. इथं माताजींचे पायांचे ठसे उमटलेले म्हणून इथे चरण पादुका मंदिर आहे, हा बघा. आणि इथे सुद्धा लंगरची सुविधा आहे. तर आज तुम्हाला आपल्या यात्रेमध्ये लंगरची सुविधाही बघायला भेटते. हे बघा मित्रांनो, माता राणीचा प्रसाद लंगरची सुविधा इथे पण. तर इथे आपल्याला आता लंगर करायचं नाही, आपण आताच खाल्लेला, तुम्ही बघू शकता. लंगरची व्यवस्था इथे. प्रथम दर्शन. जय माता दी, जय माता दी. मित्रांनो, इथे लंगर चालू आहे आणि इकडे बघा कटरा शहरचं नजारा. आता थोडाच वरती आलोय आपण, इकडून आलोय आणि वरती जायचं आहे आता आपल्याला. चरण पादुका कटरा. तुम्ही बघा यात्री कसे येत आहेत. नवीन वर्षात खूप चहल पहल आहे माता राणीच्या दरबारात. चला मित्रांनो, परत एकदा माता राणीच्या दरबारात जल्लोष भेटलेला आहे बघायला आपल्याला, बघू शकता. आणि आपली यात्रा एकदम व्यवस्थित होते. चला मित्रांनो, अजून अर्धा फवारे आले नाही आणि आपण पहिला रेस्ट घेतलेला आहे.
तसं आपण येताना लंगर खातखातच आलेलो आहे आणि आराम करतच आलेलो आहे. मॅडमच्या काही आपल्या रेस्ट घ्यायला लागलेलं आहे. चला मित्रांनो, इथून अर्धकुवारी 2.5 किलोमीटर आहे, 4 किलोमीटर 3.5 किलोमीटरचा प्रवास आपला झाला आहे. चला मित्रांनो, इकडे पाण्याची व्यवस्था होती, इथे आपण पाणी पिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपली मॅडम पुढे गेलेली आहे. तर चला आपल्या प्रवासात कंटिन्यू राहा. चला मित्रांनो, इकडे रस्त्याला आपल्याला फूट चाट लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपला माता राणीची यात्रा आपली चालूच आहे. चला मित्रांनो, इकडे आपली महाराष्ट्रातली माणसं भेटलेली आहेत. ते पण दरवर्षी येतात, आपण पण तसं दरवर्षी आलोय. तर चला मित्रांनो, यात्रेमध्ये फुल एन्जॉय करत आपण निघालेलो आहे, एकदम मस्ती असती. चला मित्रांनो, आता अर्धकुवारीच्या पहिले चेकपोस्ट लागलेला आहे आपल्याला, बघू शकता. इथे पुन्हा एकदा चेकिंग होते. इकडून आपण आलेलो आहे. चला चेकपोस्टमध्ये आपण आता जाणार आहे आतमध्ये. आपल्याकडे बॅग आहे, ती चेक होणार आहे. मित्रांनो, इकडे आता आपली चेकिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. चेकपोस्ट आहे, इकडं बघा, इकडून आलं. प्रत्येकाला इकडूनच यावं लागतं आणि आपली यात्रा चालूच आहे. तुम्ही आपल्या यात्रेमध्ये कंटिन्यू राहा. जय करा शेरावालीदा, बोल साचे दरबार की. माँ भगवती की कृपा से आपकी यात्रा मंगलमय हो. तर आपण अर्धकुवारीच्या थोडा मागे राहिलेलो आहे. जय माता दी. जय माता दी. जय माता दी. जय श्री राधे. जय राधे राधे. चला मित्रांनो, आपली यात्रा चालूच आहे, तुम्ही पण आपल्या प्रवासात कंटिन्यू राहा. तर इकडून आपण आलेलो आहे. चला मित्रांनो, अंबालिका न्यू पॉईंट लागलेला आहे आता आपल्याला यात्रा मार्गमध्ये. मित्रांनो बघा, काही लोक एवढ्या मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन वरती चाललेत आणि ही मंडळी सगळी वरती राहणार आहे. ती आपल्या ट्रेनमध्ये जोडीलाच होती, तुम्ही बघू शकता. अर्धी यांची मंडळी मागे आहे आणि त्यांच्या जोडीलाच ही बोलत येते. काल ही आपल्या जोडीलाच होती मंडळी ट्रेनमध्ये आणि त्यांचा पण दर्शन आपल्या जोडीलाच होत आहे. नमस्कार मित्रांनो, फायनली 11:30 वाजेपर्यंत आपण अर्धकुवारीच्या इथे पोहोचलेलो आहे. आता इकडून तुम्ही बघू शकता, हा एक रस्ता आहे, तो जुना मार्ग आहे आणि माझ्या मागे जो दिसतो तो नवीन मार्ग आहे. तर आपल्याला
अर्धकुवारीच्या इकडं जुन्या मार्गाने न जाता या नवीन मार्गाने जायचं आहे. इकडून हा मार्ग डायरेक्ट भवनची इथे जातो. तर तुम्ही पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे असा बोर्ड लावलेला दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन आहे. तसे तुम्हाला आणखीन एक इन्फॉर्मेशन सांग. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे जे ब्लॉक दिसतात हे जुन्या मार्गातून आलेले आहेत. बघा, हा जुना मार्ग इकडून आपण आलो आहे आणि इकडे गेल्यानंतर जुना मार्ग चालू होतो आणि नवीन मार्गाला हे आपले नवीन स्टाईलचे ब्लॉक लावलेले आहेत. तसे तुम्ही इथे बघू शकता हा भीमकोटी मार्ग जो सुद्धा माता राणीच्या इथे जातो, तो 6.5 किलोमीटरचा आहे. आणि हा भवन भीमकोटी मार्ग जो आहे तो 5.5 किलोमीटरचा आहे. हा पण माता राणीच्या इकडे जातो. या मार्गाने आपल्याला माता राणीच्या इथे जायचं आहे. हातीमत्था मार्गाने जायचं नाही. हातीमत्था मार्ग 6.5 किलोमीटरचा आहे. या मार्गाने वरती गेल्यानंतर आपल्याला अर्धकुवारी लागते आणि या रस्त्याने वरती गेल्यानंतर आपल्याला अर्धकुवारी लागत नाही. आपण अर्धकुवारीचे दर्शन हे भैरव बाबाचे दर्शन झाल्यानंतर येताना करणार आहे. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल. तर चला या, तुम्ही आपल्या यात्रेमध्ये माताच्या प्रवासामध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला हातीमत्था मार्गाने न जाता हिमकोटी मार्गाने जायचं आहे. हा मेन पडाव आहे. तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतर सर्वजण गडबड करतात. इकडून न जाता इकडून आल्यानंतर इकडून न जाता इकडून जायचं आहे, सरळ जायचं आहे. याच्याने तुमचा 1 किलोमीटर पण कमी होतो आणि हा रस्ता एकदम व्यवस्थित आहे, ज्याने तुम्हाला चढाई लागत नाही. हातीमत्था मार्गाने गेल्यानंतर अर्धकुवारी लागते म्हणून हा मार्ग हातीमत्था मार्ग आहे. पुन्हा मी तुम्हाला रिपीट करतो, या मार्गाने जाऊ नका. मित्रांनो, आपण आता बघा नवीन ब्लॉक लावलेल्या रस्त्याने चाललेलो आहे. हा भीमकोटी मार्ग आहे. याच रस्त्यातून जायचा. पुढे गेल्यानंतर चेकिंग पॉईंट लागते पुन्हा एकदा. मित्रांनो, पुढे आल्यानंतर असा बसायला सुविधा आहे. इकडून आपण आलेलो आहे. मित्रांनो, हे बघा, थोड्या पुढे आल्यानंतर इथूनच बॅटरी कार जातात. तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, बॅटरी कार इथूनच जातात, तुम्हाला सांगितलेलंच आहे. चाल तू. मित्रांनो, आपण इकडून आलेलो आहे आणि इथे बघायचा, इथे पूर्ण लिहिलेलं आहे हा भवनचा रस्ता आहे. इकडून जर तुम्ही गेले तर तुम्ही पुन्हा खाली जाणार. हा ताराकोट मार्ग आहे. इथून तुम्ही पुन्हा खाली जाणार. या रस्त्याने जायचं आहे. इथे सर्व काही लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. या रस्त्याने जायचं आहे. जर आपण तुम्हाला मी पहिले दाखवलेला जो रस्ता, तर त्या रस्त्याने जर आपण गेलो असतो तर इकडून पुन्हा आपल्याला खाली यायला लागला असता. तर हा शॉर्टकट रस्ता आहे, या रस्त्याने जायचा. तुम्हाला समजलीच असेल माहिती. समोरून आलेलो आहे आणि सरळच यायचं आहे आपल्याला. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला सर्व काही समजणार आहे. चला, तुम्ही बघतच आहेत आपली माता राणीची यात्रा चालूच आहे. बघा, हस्ती माता राणीपर्यंत आपण पोचणार आहे. तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि मित्रांनो, आपण इकडे खारका खात घेतलेली आहेत एनर्जीसाठी. बघू शकता, खारका खायला या तुम्ही पण. बघा मित्रांनो, किती एजेड माणसं पण चालत येतात. अर्धी माणसं चालत आहेत, वरती जात आहेत, अर्धी माणसं खाली उतरत आहेत. आणि इकडं बाई कुठे पण गेल्यानंतर थंडा आणि चाकणं काही सोडत नाही. जय माता दी, जय माता दी.
माता दी। जहाँ जिक्र हो माँ का मंगल हो, जन्नत का नजारा हो जाए। वो रखे मन में विश्वास, जय माता दी जय माता दी। हो रखे मन में विश्वास, नाम मैया का ले ले, तेरे काम आएंगे रात टूटे ना। चल चला चल ओ भक्ता चल चला चल, अकेला चल चला चल ओ भक्ता चल चला चल। हो रखे मन में विश्वास, नाम मैया का ले ले, तेरे काम आएंगे टूटे ना। चल चला चल तेरा वाली कर रही है दुनिया को, आओ भक्तो बिगड़ी बना लो, संवार रही है दुनिया को, फिर तो ना हो उदास। जय माता दी जय माता दी जय माता दी, फिर तो ना हो उदास, नाम मैया का ले ले, तेरे काम आएंगे रात टूटे ना। चल चला चल, अकेला चल चला चल, अकेला चल चला चल ओ भक्ता चल चला चल। अरे जिनके घर में सच्चे मन से माँ का पूजन होता है, वो घर घर ना समझो भक्तो, वो एक मंदिर होता है। रहता हर दम उल्लास। जय माता दी जय माता दी जय माता दी। वो रहता हर दम उल्लास, नाम मैया का ले ले, तेरे काम आएंगे रात टूटे ना। चल चला चल अकेला चल चला चल, अकेला चल चला चल, माथे दर चल चला चल। वो रखे मन में विश्वास, नाम मैया का ले ले, तेरे काम आएंगे रात टूटे ना। चल चला चल माथे दर चल चला चल, चल 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 चला चल भक्ता चल चला चल। जाएगा सच्चा है दरबार यहाँ अम्बे का, मिलता है प्यार यहाँ जगदम्बे का। सच्चा है दरबार यहाँ अम्बे का, मिलता है प्यार यहाँ जगदम्बे का। बोलो सच्चे दरबार की जय। मित्रांनो, इथून आता आपण डोस्याची पावती घेणार आहे. 55 रुपयाला डोसा आहे, मसाला डोसा. चला तुम्हाला मसाला डोसा दाखवतो. मित्रांनो, आता आपण मसाला डोसा घ्यायला आलेलो आहे. असे मसाला चला डोसा मित्रांनो, इकडे आपला मसाला डोसा आलेला आहे. बघा आता खाऊन टेस्ट कशी आहे. आपल्यासारखी तर टेस्ट असेल. बाहेर आल्यानंतर मित्रांनो सगळं ॲडजस्टमेंट करायला लागतो. चला मसाला डोसा खायला या. 19-20 डाळ सांबार नाही. मित्रांनो, इथे आता क्लायमेट चेंज झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपल्या माता राणीची यात्रा चालूच आहे आणि फुल थंडी वाजायला लागलेली आहे आता इथे. तर चला तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा, जेणेकरून तुम्हाला आपल्या माध्यमातून माता राणीची यात्रा संभव होणार आहे. चला मित्रांनो, आता भवन आपलं 275 राहिलेलं आहे. फायनली भवनची लोकेशनची पार्टी भेटलेली आपल्याला.
चला मित्रांनो, इथून आपण आता कॉफी घेतलेली आहे, तर तुम्ही या कॉफी प्यायला. थंडीमध्ये गरम गरम कॉफी. मित्रांनो, आता आपला माता राणीचा भवन 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. तर तुम्ही आता बघू शकता, आपण आता या साईडून आलेलो आहे आणि आपल्याला या साईडला जायचं आहे. तर चला, तुम्ही आपल्या यात्रेमध्ये कंटिन्यू राहा. चला मित्रांनो, फायनली यावर्षी 2025मध्ये एकत्र माता राणीची यात्रा केलेली आहे आणि उद्या 2026 लागणार आहे. आता इथून 1 किलोमीटर बाकी आहे अजून पण. हे मॅडम आपल्या जोडीलाच आहे, तुम्ही बघू शकता. तो बोलो जयकारा शेरावाली दा, बोल साचे दरबार की. जय. फायनली मित्रांनो, एकदम खतरनाक मोडवरती आलेलो आहे आपण, बघू शकता. मित्रांनो, माता राणीचं भवन आता भरपूर जवळ आलेलं आहे, बघू शकता. आता खूपच जवळ आलो आहे आपण. थोड्याच वेळात आपण दर्शन करणार आहे. मित्रांनो, आता आपण इकडे भगवती भवनमध्ये आलेलो पार्वती आहे, भवन. पार्वती भवनमध्ये आलेलो आहे. आणि इथे आता आपण लॉकर रूम बघतो. तो लॉकर रूममध्ये आपण आपल्या बॅगा वगैरे ठेवू आणि माता राणीचं दर्शन करूया. चला मित्रांनो, आता इकडे आपले फोन वगैरे सगळे जमा होणार आहेत. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता तुम्हाला आपलं दर्शन झाल्यानंतर बघूया. चला मित्रांनो, इकडे आता आपण सामान आपली बॅग ठेवायचं लॉकरमध्ये इथे पर्ची घ्यायला आलो आहे. आणि इकडे नवीन लॉकर बनवले आहेत. 50 रुपये पे करायचे आहेत, ऑनलाईन पे करायचे आहेत तिथे. नमस्कार मित्रांनो, हे बघा आपण ज्या लॉकरमध्ये ठेवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला अशी चिठ्ठी दिलेली आहे. त्यांनी 100 रुपये घेतलेत आपल्याकडून. ते रिटर्न केल्यानंतर आपले पैसे आपल्याला रिटर्न देणार आहेत. आता आपण आपल्या बॅगा ठेवासाठी चाललेलो आहे. त्याच्यावरती आपलं नावसुद्धा आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. चला मित्रांनो, फायनली इथून आता आपण पार्वती भवनमधून आपल्या बॅगा रिटर्न घेतल्या आहेत आणि आपला दर्शन झालेलं आहे. आपल्याला हा प्रसाद दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. बघा, आपलं दर्शन झालं आहे आता. तर आता आपण भैरव बाबाच्या दर्शनाला निघालेलो आहे. आज इथे कोणालाच राहून देत नाही.